नमस्कार. आजच्या भागात जर शॉर्टमध्ये विचार केला तर मकरंदने ऋषिकेशची गाडी जाळली म्हणून मकरंदच्या सगळ्या वागण्यामुळे ऋषिकेश खूप चिडला होता. पण ऋषिकेशचा खूप मोठा गैरसमज होता की हा सगळं सयाजीने केले आणि सयाजीच्या घरात जाऊन तो खूप मोठा एक कांड करणार आहे. चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होतंय. नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत इकडे मकरंद ऋषिकेशची गाडी जाळतो तेवढ्यात तिथे गुलाब येतो आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो पण फारसा काही उपयोग होत नाही. मकरंद तिथून निसटून गेलेला असतो. तेवढ्यात म्हणतो ऋषिकेश दादा, सारंग दादा, सगळ्यांनी खाली या खाली या. तेवढ्यात ऋषिकेश आणि बाकी सगळे तिथे येतात. सारंग लगेच पाणी घेऊन येतो आणि कसं बसं ती गाडी जाळली जाते. तेव्हा ऋषिकेश विचारतो हे सगळं कोणी केलं, मला आत्ताच्या आत्ता सांग. तेव्हा गुलाब म्हणतो दादा एक माणूस आला होता त्याने केलं पण मी त्याचा चेहरा बघितला नाही. तेव्हा सारंग म्हणतो कसं कोणी आलं आपल्याला समजलं सुद्धा नाही. ऋषिकेश त्याला शोधायला जात असतो पण काही उपयोग होत नाही. तेव्हा सारंग म्हणतो दादा कोणी हे सगळं केलं असेल, आपली गाडी कोणी जाळली असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो ज्याने कोणी माझी गाडी जाळली असेल ना त्याला तर मी सोडतच नाही. दुसरीकडे जानकीला मकरंद फोन करतो आणि तेव्हा तो तिचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. जानकी म्हणत असते कोण आहात तुम्ही, का फोन केला आहे, सांगा की काय बोलायचंय तुम्हाला. पण तो काही बोलत नसतो आणि फोन कट करतो. तेव्हा तो म्हणतो जानकी तू खूप मोठी चूक केली ऋषिकेशच्या गाडीवरती बसून, पण जसं तुझ्या अंगाला कोणीही स्पर्श करेल ना त्याला मी जाळून टाकेल आणि याची सुरुवात त्या गाडीपासून झाली आहे. मला तुझ्या अंगाला कोणी स्पर्श केलेलं बिलकुल आवडणार नाही हे तुला सुद्धा आठवण ठेवायला लागेल. तो अक्षरशः चिडून गेलेला असतो. तर दुसरीकडे बाकी सगळे घराच्या बाहेर येतात. तेव्हा सुमित्रा म्हणायला लागते हे सगळं काय आहे, कोणी हे सगळं केलं असेल. तेव्हा नाना म्हणतात कोणी म्हणजे याने गावभर सगळ्यांशी भांडणं करून ठेवलेली आहेत, त्याचेच हे परिणाम आहेत. तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाना हे सगळं माझ्यामुळे नाही झालं, कोणीतरी मुद्दाम हे सगळं करत आहे. तेव्हा नाना म्हणतो हे बघ मी तुला पहिलेच सांगतोय ही सगळी भांडणं आहेत ना त्याच्यामुळे हे सगळं होतंय, आता या भांडणामध्ये पडायची गरज नाही आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते तुम्ही येऊन जाऊन माझ्या मुलाला बोलू नका, त्याची काय चूक आहे, कोणीतरी त्याची गाडी जाळली ना. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे, आता गावकऱ्यांशी मी भांडायला जातो की माझा मुलगा असा गावगोंगाट करतो, गुंडांसारखा फिरतोय आणि हे सगळं तुला सहन सुद्धा होतंय ना. तेव्हा ती म्हणते आहो तसं नाही पण कधीतरी मुलाची बाजू घ्या ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे सगळं त्या सयाजीनेच केलं असेल, मी त्याला सोडणार नाही. तेव्हा नाना म्हणतात हे बघ ऋषिकेश मी तुला स्पष्टपणे सांगतोय आता भांडणं करायला नको आणि जे काही आहेत ना ते मिटवावरती या, हे घे पैसे आणि स्वतःची गाडी रिपेअर कर, त्याच्याच बरोबर डोकंही शांत कर, मला अजून तमाशे नाही पाहिजेत, नाहीतर तू सुद्धा गावगुंड होऊन जाशील. ऋषिकेश चिडलेला असतो. तेव्हा तो म्हणतो सयाजीला तर यावेळेला मी सोडतच नसतो, तो खूप चिडून गेलेला असतो. तर दुसरीकडे सयाजी आणि ऐश्वर्या खूप खुश असतात. त्यांची माणसं त्यांच्या जवळ आलेली असतात आणि सांगत असतात साहेब तुम्ही जसं काम सांगितलं आहे ना तसंच आम्ही केलं आहे. ऋषिकेशचा ते पतसंस्थेचं लेटर हेड आहे ना ते आम्ही सर्वत्र पसरवलं आणि लोकांच्या मनामध्ये गोष्टी फिरवल्या आहेत की ऋषिकेश फ्रॉड आहे. तेव्हा तो म्हणतो हे बघ आता उद्या ऋषिकेशच्या घरामध्ये गोंगाट होईल आणि त्याचा गावभर नाव बदनाम होईल. तेवढ्यात ऋषिकेश आणि सारंग त्यांच्या बंगल्याच्या बाहेर येतात आणि सगळीकडे पोस्टर लावायला लागतात. तेव्हा सारंग म्हणतो दादा आता काय करायचं. तेव्हा तो म्हणतो आता तर खरी मजा येणार आहे. ते लगेच तिथे एक फटाक्याची माळ लावतात आणि जोरजोरात आवाज व्हायला सुरू होतो. इकडे ऐश्वर्या आणि बाकी सगळे बाहेर येतात. सयाजी स्वतःच्या पोस्टरवरती पाय ठेवायला जात असतो. त्याच्यावरती लिहिलेलं असतं सयाजीराव राक्षस आहे, त्याला शिंग सुद्धा लावलेली असतात. हे सगळं बघितल्यानंतर ऐश्वर्या आजूबाजूला बघते आणि म्हणते हे सगळं काय आहे, आपल्या घरामध्ये कोणी कसं काय घुसू शकतं आणि डॅडाचे असे पोस्टर कसे काय लावू शकतात. तेवढ्यात चुकून ऋषिकेशचं तोल जातो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते ते बघा तिथे कोणीतरी आहे. तेव्हा ती म्हणायला लागते हे सगळं कोणी केलं असेल डॅडा, तुमच्या या गावामध्ये कोण दुश्मन आहे. तेव्हा तो म्हणतो या गावामध्ये फक्त आणि फक्त ऋषिकेशच असं करू शकतो, बाकी कोणीच करणार नाही. तेव्हा ती म्हणते यावेळेला या ऋषिकेशला मी सोडणारच नाही, याची तर मीच वाट लावेल. ऋषिकेश आणि सारंग वेगवेगळ्या दिशेला जातात आणि पळत पळत ऋषिकेश जानकीच्या
चाळीच्या जवळ आलेला असतो तेव्हा जानकी बाहेर येते आणि म्हणते, काय रे, कोण आहेस? अरे उडान टप्पू, तू इथे का लपला आहे? तेव्हा ती म्हणते, गप्प राहा रे, जरा शांत हो. तेव्हा ती म्हणते, काय झालं, मी का गप्प राहू? तू इथे का लपला आहे, मला खरं खरं सांग, तू चोरीमारी तर केली नाही ना? तेव्हा तो म्हणतो, मी कशाला चोरीमारी करेल, तू गप्प राहा. ती माणसं इथे आली ना तर त्यांना सांग इथे कोणीच नाही आहे. तेवढ्यात ते येतात आणि म्हणायला लागतात, ताई इथे कोणता मुलगा आला होता का? तेव्हा ती म्हणते, नाही, मी तर कधीपासून इथेच आहे, कोणी आलं नव्हतं. तेव्हा ते म्हणतात, नाही, कोणीतरी नक्कीच आलं होतं, आम्ही बघितलं ना. तेव्हा ती म्हणते, नाही ना दादा, मी कधीपासून इथेच उभी आहे, कोणीच इथं आलं नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझी काकू आहे ना, एक नंबरची कजाक आहे, खटाळ आहे. जर तुम्ही इथे जास्त वेळ थांबला ना तर ती आली तर उगाच तुम्हाला शिव्याशाप देईल, म्हणून तुम्ही इथून जा. ते लगेच तिथून निघून जातात. तेव्हा जानकी विचारते, काय रे ऋषिकेश, मला इथे सांग, तू इथे काय करत होता? तेव्हा तो म्हणतो, गप्प राग आणि थँक्यू, तू माझी मदत केली. तेव्हा ती विचारते, थँक्यू, तू मला थँक्यू बोलतोय? तेव्हा तो म्हणतो, हो, मी तुलाच थँक्यू बोलतोय, थँक्यू, यावेळेला तू माझी मदत केली. तेव्हा ती म्हणते, मग आता खूप छान वाटत आहे, आपल्या दोघांची फिट्टमफाट झाली. माझ्या मनावरती खूप ओझं होतं की मी तुला थँक्यू म्हणाली पण तू मला थँक्यू म्हणाला नाही. आता आपल्या दोघांची फिट्टमफाट झाली आणि गोष्टी चांगल्या होतील. तेव्हा तो म्हणतो, आता तुझ्या मनाला सुख भेटलं ना, मग आता मी तुला सांगू शकत नाही, कारण की माझे हात दगडाखाली आहेत. जर मी आत्ता काही बोललो ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो. मी वेळ आलं की सगळं तुला सांगेल. तेव्हा ती म्हणते, तू असं का करतोय, तुने काही कांड तर केला नाही ना? तेव्हा तो म्हणतो, तू झोप ग, बाय, गुड नाईट, मला आता वेगळ्या गोष्टींवरती जायचं आहे. तेव्हा ती विचार करते, हा असा इथे का लपला होता, नेमकं कारण तरी काय आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे मकरन सतत जुन्या गोष्टी आठवण करत असतो की त्याने त्याच्या बाईकवरती कसं त्या दोघांना बघितलं, नंतर जानकी कसं ऋषिकेशचं कौतुक करत होती, हे सगळं आठवल्यानंतर तो चिडलेला असतो. तेवढ्यात तिथे जानकी येते. तेव्हा तो विचारतो, काय ग, तुला आज एवढा उशीर कसा झाला? तेव्हा ती म्हणते, हे सगळं इव्हेंटचं प्लॅनिंग करताना ना थोडा उशीर झाला आहे. तेव्हा तो म्हणतो, एवढं टेन्शन घेऊ नको, आपण हा इव्हेंट नाही करत आहोत. तेव्हा जानकी विचारते, का, काय झालं आता नवीन काय प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा तो म्हणतो, तुला एक स्पष्टपणेच गोष्ट सांगतोय, हे तो मुलगा आहे ना ऋषिकेश, तो फ्रॉड आहे. त्याने एक खोटं लेटर हेड बनवून लोकांकडून देणग्या घेतल्या आहेत आणि तशी पतसंस्था जी आहे ना त्यांच्या लोकांना याबद्दल काहीच माहिती नाही. तेव्हा तिला आठवण येतं, अच्छा, म्हणून तो रात्री लपत होता, काहीतरी नक्की शिजत आहे. तेव्हा ती म्हणते, पण मला वाटत नाही तो चोरीमारी करेल. तेव्हा तो म्हणतो, खरंच तो चोर आहे आणि तो फ्रॉड सुद्धा आहे, म्हणून आता या प्रोजेक्टकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायची गरज नाही. दुसरीकडे घराच्या बाहेर सगळे देणगीदार आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, तुमचा मुलगा कुठे आहे, आत्ताच्या आत्ता त्याला बाहेर बोलवा, आम्ही आता त्याला शब्दाने सोलणार आहोत. तेव्हा सुमित्रा म्हणते, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला तरी कळतंय का? माझ्या मुलाच्या बाबतीत एकही वावगा शब्द मी ऐकून घेणार नाही. तेव्हा ते म्हणतात, काय ऐकून घेणार नाही? तुमच्या मुलांनी सगळे खोटे धंदे केले आहेत, आमच्याकडून पैसे उकाळले आहेत. तेव्हा सुमित्रा म्हणते, माझा मुलगा चोर नाही आहे, उगाच वाटेल ते आरोप करू नका. तेव्हा ते म्हणतात, तो चोरच आहे, त्याने आमच्याकडून तुमच्या पतसंस्थेचे लेटर हेड काढून पैसे घेतले आहेत. तेव्हा नाना म्हणतात, हे सगळं काय आहे, मला तर खरंच समजत नाही. सुमित्रा, तुझा मुलगा बघ आता काय करायला लागला आहे, तुम्ही शांत व्हा, मला जे काही असेल ते सविस्तर सांगा. तेव्हा ते म्हणतात, तुमचा जो ऋषिकेश आहे ना तो आमच्याकडे आला होता, आमच्याकडून त्यांनी प्रत्येकाकडून देणगी घेतली आहे प्रचार करण्यासाठी आणि त्याच्याचमुळे त्याला आत्ताच्या आत्ता बाहेर बोलवा. सुमित्रा म्हणते, अहो तुम्ही माझ्या मुलावरती असे आरोप करू शकत नाही, तो काही कुठे पळून गेलेला नाही आहे. तेव्हा नाना चिडतात आणि म्हणायला लागतात, शांत व्हा, तुम्ही कोणी इथे खाली हाताने जाणार नाही, मी आहे ना, मी सगळ्यांची मुद्दलमाल पुरेपूर वापस करेल, तुम्ही कोणीच लोड घेऊ नका. जा सौमित्र, चेकबुक घेऊन ये. एक एक करून सगळे स्वतःचे पैसे सांगायला लागतात आणि नाना त्याचे चेक बनवायला लागलेले असतात. तर दुसरीकडे ऋषिकेश इकडे ऑफिसमध्ये येतो आणि म्हणतो, जत्रेवाली. तेव्हा ती म्हणते, काय चाललं आहे, आपण ऑफिसमध्ये आहोत ना, तुम्ही ते मला जत्रेवाली बोलू शकत नाही. तेव्हा तो म्हणतो, आपल्या कामाचं काय झालं ते सांग ना. तेवढ्यात तिथे मकरंद येतो आणि म्हणायला लागतो, आम्ही तुमचा प्रोजेक्ट घेत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, तुमचं चाललं तरी काय आहे, एकदा हो बोलता एकदा नाही बोलता, तुम्हाला नेमकं करायचं काय आहे ते मला सांगता का? तेव्हा तो म्हणतो, हे बघ, आम्हाला सगळीकडून समजलं आहे, तुम्ही जे पतसंस्थेच्या नावावरती देणग्या घेतल्या आहेत ना त्यातल्या मेंबर्सला
आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही, त्याच्याबद्दल आम्हाला फोन येत आहेत, म्हणून आम्ही तुमच्यासारख्या फ्रॉड लोकांबरोबर काम करू शकत नाही. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत नाना ऋषिकेशच्या कानाखाली वाजवतात आणि म्हणतात, बापाने कष्ट केलेला सगळा पैसा तुझ्याजवळ आहे ना, म्हणून तो तुला एवढा माज आला आहे, म्हणून तो लोकांशी खोटं नाटं वागायला लागला आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, नाना जर तुम्हाला असंच वाटत असेल ना की मला कष्ट करता येत नाही, तर आता हे चॅलेंज मी एक्सेप्टच करतोय. तो लगेच स्वतःची बॅग भरतो आणि घराच्या बाहेर लायला लागलेला असतो. तर दुसरीकडे जानकी इकडे विणकाम करत असते. तेवढ्यात तिचा धागा खाली पडतो आणि तिथे ऋषिकेश येतो. दोघांची एक दुसऱ्याला टक्कर होते. तेव्हा जानकी विचारते, तू एवढ्या रात्री आमच्या चाळीमध्ये काय करत आहे? तेव्हा ऋषिकेश म्हणतो, ही फक्त तुमची चाळ नाही, मी तुझा सक्का शेजारी आहे. हे ऐकल्यानंतर ती अक्षरशः चिडते आणि दोघंही दार बंद करून आपापल्या घरामध्ये निघून जातात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता हे शेजारी शेजारी तर झाले आहे, पण खरंच आता तरी यांच्या प्रेमाला सुरुवात होईल की अजून काहीतरी नवीन ट्विस्ट असतील? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला